नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप आणि महत्त्वाची अशी मोठी बातमी समोर आलेली आहे। काय आहे ती बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। अजूनही आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा व समोरील बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील। मध्य प्रदेशाच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे, ज्याला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। योजनेत 2.5 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात 4 ते 5 हप्ते जमा झाले असून दिवाळी बोनससाठी 3,000 आगाऊ देण्यात आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजना बंद होणार असल्याची अफवा पसरत आहे, परंतु सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे। काही विरोधकांनी ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचा दावा केला आहे, मात्र सरकारकडून तसा इन्कार करण्यात आलेला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना ही योजना बंद होणार नसल्याची खात्री दिली आहे। सध्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात असून या योजनेसाठी एकूण 45,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विरोधकांचा दावा आहे की योजनेत दीर्घकाळ चालवल्यास राज्याची अर्थव्यवस्था डबघाईस जाईल, तर सरकारला याचा निव्वळ अफवा म्हणत आहे। सरकार भविष्यात या योजनेसाठी निधी वाढवण्याचा विचार करत असल्याने अजित पवार यांनी हे जाहीर केले आहे। या मुद्द्यावरून स्पष्ट होते की लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरण यासाठी महत्त्वाची आहे, मात्र राजकीय वादामुळे तिच्यावर सध्या चर्चा सुरू आहे। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।